आई, घरात कमीत कमी भांडी धुवायला तर बाई लावा किंवा तुम्ही सर्वांनी डिस्पोज ताटात जेवायला सुरुवात करा, असं रचना म्हणाली. नाही, आमच्या घरात कोणतीही मोलकरीण येणार नाही. तू सून आहेस, हे तुझे काम आहे आणि डिस्पोजल ताटात जेवा असं बोलताना तुला लाज वाटत नाही? सासू हिनाताईंनी आपला आवाज मोठा करत म्हणाल्या. एवढा मोठा आवाज ऐकून परत एकदा रचना घाबरली, पण नंतर हिम्मत करून म्हणाली, आई, मी सुद्धा माणूस आहे. दिवसभर इतकी कामं करून करून थकून जाते. रात्री घरी येते तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत भांडे मला चिडवत राहतात असे वाटते. अगं वहिनी, तू काय हे आईसोबत बोलत आहेस? तुला तर सुरुवातीपासूनच माहिती होते की घरात मोलकरीण नाही, मग ही नोकरी करण्याची काय गरज आहे? आणि तसंही सुनेचे हे कामच असते, ते सुनेलाच करावे लागते, त्यासाठी दुसरं कोणीही येणार नाही, असं नणंद सुगंधा मध्येच म्हणाली. पण स्वतःची वापरलेली भांडी तुम्ही स्वतः धुवून ठेवू शकता ना? हो का? आता तुझी अशी इच्छा आहे की आम्ही लोकांनी स्वतःची भांडी स्वतः धुवावी? या घरात मोलकरीण येणार नाही, एकदा सांगितलं ना मी. असं बोलून हिनाताईंनी गोष्टीला तिथेच पूर्ण विराम लावला. आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग होती. रचनाला येता येता रात्रीचे 9 वाजले. तिला वाटत होते की तिला शिव्या पडतील. तिचे डोके वेदनेने खूपच दुखत होते. ती अगदी थकून घरात शिरली तेव्हा तिने पाहिले की घरात तर सासू आणि सासरे टीव्ही पाहत आहेत. शशांक स्वतःच्या लॅपटॉपवर काही काम करत होता. नणंद सुगंधा फोनवर आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी मारत होती. सर्वांना पाहताच तिला कळाले की सर्व काही नॉर्मल आहे. गपचूप आपल्या खोलीत जाऊ लागली तेव्हा तिच्या सासूने तिच्याकडे रागाने पाहिलं. दोघांची नजर एकमेकांना भिडताच रचनाची नजर खाली गेली. ती फक्त उशिराच कामावरून आली होती, पण असे वाटत होते की जणू काही तिने मोठा गुन्हा केला आहे. तिला भीती वाटत होती की आता बॉम्ब तर फुटणार नाही ना. ती गपचूपपणे तिची नजर खाली करून आपल्या खोलीत निघून गेली. तिने पटापटा कपडे बदलले, हातपाय धुतले आणि स्वतःच्या खोलीतून बाहेर येऊन स्वयंपाकघरात जाऊ लागली. शशांक सतत तिच्याकडे पाहत होता. त्याने इशाऱ्यामध्ये सांगितले की त्यांनी जेवण केले आहे. एका क्षणासाठी हे कळल्यावर रचना खूप खुश झाली की चला, आज स्वयंपाक तयार आहे. नाहीतर मागच्या वेळेसारखं तिची वाट पाहता पाहता रात्रीचे 10 वाजले होते आणि त्यामुळे भाषण ऐकावे लागले. ती वेगळी गोष्ट. तिला तिच्या सासूने किती ऐकवले होते. त्या म्हणाल्या होत्या की तुला नोकरी करण्याची परवानगी तेव्हा मिळेल जेव्हा आधी तू घरची काम सांभाळशील, पण तुला तर जणू पंखच फुटले आहेत. तिने जेवण बाहेरून मागवायला सांगितले तेव्हा तिला अजून 2 गोष्टी ऐकायला मिळाल्या. पैसे कमवायला काय लागले तर स्वतःच्या पैशावर माज दाखवत आहेस. आम्ही बाहेरचं खात नाही, स्वयंपाक तर घरीच बनवला जाईल. मग शेवटी रात्री 10:30 वाजता तिने सर्वांसाठी चपाती भाजी बनवली आणि त्यातून सुद्धा 10 चुका काढल्या गेल्या. सासू आणि सासरे जेवत होते आणि सोबतच 10 गोष्टी ऐकवत होते. त्यानंतर रात्री अशी खरकटी भांडी ठेवली जात नाहीत. ते सर्व भांडी धुता धुता 12च वाजले होते. तेव्हा जाऊन तिला रात्रीची झोप नशिबात आली. पण आज मात्र स्वयंपाक सुद्धा तयार होता आणि तिला कोणत्याही गोष्टी कोणीही ऐकवल्या नाहीत. ती मनातल्या मनात खूप खुश झाली आणि स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरात जाताच तिचा गैरसमज दूर झाला. स्वयंपाक बनवला नव्हता तर बाहेरून मागवला गेला होता. तरी सुद्धा मुद्दामून संपूर्ण स्वयंपाकघर अस्ताव्यस्त पडलं होतं. ते पाहून असं वाटत होतं की ज्याने कोणी जेवणासाठी भांडी काढली आहेत
त्याच्या मनात नक्कीच हे असेल की आज करण्यासाठी काम काहीच नाही, म्हणून स्वयंपाक घर अस्तव्यस्त का करू नये. इतकेच नाही तर जेव्हा स्वयंपाक भांड्यामध्ये काढले गेले त्यापूर्वीच तो स्वयंपाक संपूर्ण किचन कट्ट्यावर होता. नंतर तो भांड्यापर्यंत पोचला असावा. पण जेव्हा तिची नजर सिंककडे गेली तेव्हा खरकटी भांडी पाहून तिला जणू रडू येऊ लागले. इतकी भांडी असं नाही की ती कामचुकारपणा करत होती, पण काय करणार. सकाळी घरातून लवकर निघायची तेव्हा घरातील सर्व भांडी धुवून ठेवायची. ती सुद्धा घरी आल्यानंतर सिंकमध्ये दिसत असे. दिवसभर घरात काही ना काही खातपीत राहतात, पण भांडी घासायला मात्र कोणालाही आवडत नाही. आणि कामवाली बाई ठेवायचा विचार केला तरी कोणीही परवानगी देत नाही. ते काय आहे ना, लग्न झाल्यावर नवीन नवीन नियम काढायचं घरातल्यांची सवयच होऊन जाते. दुपारची खरकटी भांडी जणू तिला चिडवून दाखवत होते. इतकंच नाही तर आई आणि बाबांनी सकाळचा नाश्ता केला असेल ती भांडी सुद्धा तिथे सिंकमध्ये सुनेची वाट पाहत होते. तिला तर खूप भूक लागली होती आणि या भांड्यांना पाहून तिची भूकच मरून गेली. त्यानंतर तिने बाहेर येऊन बोलणे केले तर तिथे वाद सुरू झाले. सर्वात आधी स्वयंपाकघराची स्वच्छता केली आणि सर्व खरकटी भांडी धुवून ठेवली. त्यानंतर न जेवताच आपल्या खोलीत येऊन झोपली. काय झालं, तू का जेवली नाहीस, असं शशांकने विचारलं. माझी भूक मरून गेली आहे. मी माणूस आहे, मशीन नाही. इतकी कामं कशी करू. घरातील लोक का समजून घेत नाहीत कुणास ठाऊक, असं रचना शशांकला म्हणाली. तेव्हा शशांक म्हणाला, तर एक काम कर, काही दिवस कामावर जाऊ नकोस. शशांकने सांगितल्यावर रचनाने काही दिवस कामावरून सुट्टी घेतली आणि घरात सर्वांना सांगितले की रचनाने नोकरी सोडली आहे. तिच्या नोकरी सोडण्याने घरी कोणालाही फरक पडला नाही. उलट सर्वजण खुश होते. 2 दिवसानंतर शशांकचे आई वडील कुठेतरी बाहेर जात होते. तेव्हा वडिलांनी शशांकला चावी मागितली. तेव्हा शशांक म्हणाला, बाबा, मी तुम्हाला कारची चावी देऊ शकत नाही, कारण आता थोड्या वेळानंतर कंपनीची काही लोक कार परत घेण्यासाठी येणार आहेत. का? कार परत घेण्यासाठी का येत आहेत, असं हिनाताईंनी विचारलं. तेव्हा शशांक म्हणाला, आई, मी काय करू शकतो. जितका माझा पगार आहे त्या हिशोबाने मी कारचा खर्च सांभाळू शकत नाही. आता रचनाने तर नोकरी सोडली आहे, त्यामुळे इतर सर्व खर्च मलाच पाहावे लागतील. वरून सुगंधाच्या लग्नासाठी सुद्धा मलाच काही पैसे वाचवून ठेवावे लागतील. बाबांच्या पेन्शनमधून तुमची औषधे आणि लहान सहान गोष्टी येतात, त्यामुळे मी कार परत घेऊन जाण्यास सांगितले आहे. तुम्ही लोक बस किंवा रिक्षाने जा. हे ऐकून हिनाताई आणि त्यांचे पती एकमेकांचा चेहरा पाहू लागले. इथे काही तासानंतर शशांकने त्याच्या 2 मित्रांच्या मदतीने कार त्यांच्या घरी पोहोचवली. दुसऱ्या दिवशी घराची बेल वाजली. सुगंधाने दरवाजा उघडला तर समोर डिलिव्हरी बॉय होता. सुगंधा परत शशांक जवळ आली आणि म्हणाली, दादा, मला 1500 रुपये दे. मी एक ड्रेस मागवला आहे, त्यामुळे मला त्याचे पैसे द्यायचे आहेत. हे ऐकून शशांक म्हणाला, सुगंधा, ड्रेस मागवण्यापूर्वी एकदा विचारायला हवं होतं. घरात इतके कपडे तर आहेत, मग परत कपडे मागवण्याची काय गरज होती. हे ऐकून सुगंधा आश्चर्यचकित झाली आणि शशांककडे पाहू लागली. दादाने यापूर्वी तर कधी नकार दिला नाही, पण आता का देत आहे. अगं, यापूर्वी मी एकटा कमवत नव्हतो, आम्ही 2 जण होतो, असे शशांक म्हणाला.
अरे म्हणजे सून नोकरीला जात नाही तर अगदीच गरिबीचे दिवस आले आहेत, जे तू एकच गोष्टीचा रट लावून ठेवला आहेस. अरे आम्ही सुद्धा घर चालवलं आहे, तुम्हा दोघांना सांभाळलं आहे, पण तुझ्यासारखी अवस्था कधीच झाली नाही. उलट तुझा पगार चांगला आहे, असे हिनाताई म्हणाल्या. हो आई, तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. तुम्ही स्वतः घर सांभाळलं आहे, पण अशी अवस्था कधी झाली नव्हती, कारण तेव्हा आयुष्य हप्त्यावर खर्च होत नव्हते. स्वतः विचार करा. तुमच्याकडे मर्यादित सुविधा होत्या, पण शांतता होती. पण आता सोय झाली आहे. कार, सुगंधाची स्कूटी, इतकंच नाही तर टीव्ही आणि फ्रीज सुद्धा हप्त्यावर घेतले आहेत. पेट्रोलचा खर्च वाढला आहे, विजेचं बिल दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय दरमहा एक निश्चित हप्ता भरला जातो. शेवटी एकटा कमवणारा माणूस किती करू शकतो? शशांक बोलतच राहिला आणि त्याचे बोलणे सर्वजण गपचूप ऐकत होते. भांडी धुण्यासाठी 3000 रुपये मोजावे लागतील. यामुळे घरात सुनेकडून जो पगार येणार होता तो तुम्ही थांबवला आणि तिलाच घरातील काम करायला भाग पाडले. जर सून आपल्या कुटुंबात स्वतःचं कुटुंब म्हणून खर्च करते, तर सुनेला सुद्धा आपल्या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती समजून तिच्या कामामध्ये मदत केली पाहिजे. जर सुनेकडून काम होत नसेल तर तुम्हाला सुद्धा काहीतरी तडजोड करावी लागेल. शशांक जसं बोलत राहिला तसे सगळे गप्प बसले. शेवटी हिनाताईंनी स्वतःहून रचनाला नोकरी करण्यासाठी परवानगी दिली. सोबतच घरात साफसफाई आणि भांडी धुण्यासाठी मोलकरीण लावली. आता सर्वजण आपापले काम स्वतःच करत होते. एवढंच नाही तर हिनाताई सुद्धा अर्चना ऑफिसवरून घरी येण्याच्या आधी भाजीची तयारी करून ठेवत असे. तर मित्रांनो, घरातल्यांनी काही गोष्टी स्वतः समजून घेऊन सुनेला मदत केली पाहिजे. सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगायला लागता कामा नये. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.